8 मे गुरुवार. तर ह्या दिवशी काय झालं, सिम्पल ॲज इट इज मार्केट होतं, एकदम सिम्पल. तर सिम्पल कसं, मार्केट ठीक आहे सकाळी इथून ओपन झालं, इथून मार्केटनं काय केलं, वन सायडेड मुवमेंट धरली. पण ते कशी धरली त्याला आपण जरा ऑब्झर्वेशन करू इथं, की ठीक आहे मार्केट इथून ओपन झालं, पहिला हाय घेतल्यानंतर मार्केटनं फर्स्ट स्विंग क्रिएट केलं. ठीक आहे, फर्स्ट स्विंग, त्याच्या इमिडिएट याच्यात गॅप सोडून इथं सेकंड स्विंग क्रिएट केला आणि त्याला पण क्लोजिंग दिली. म्हणजे इथं बॅक टू बॅक आपले 2 बिहेवियर कंप्लीट केले मार्केटनं. आणि इथं याला टेकून तिसरा स्विंग पण क्रिएट केला, पण त्यालाही क्लोजिंग दिली. आता एक गोष्ट आपल्याला इथं अशी समजा लागन की मार्केटनं बा इथं कंटिन्युअस एका ट्रेंडमध्ये 3 बिहेवियर बॅक टू बॅक कंप्लीट केले. आता याले टेकून जर चौथा करून राहिलो आणि त्याच्यात जर येऊन राहिलो वापस, तर आपण बायंगले जाऊ. पण इथं मार्केटनं क्रिएट काय केलं, 3 तर आपल्याला इथं ऑलरेडी देऊन दिलेले आहेत. मग त्याच्यानंतर मार्केटनं वन सायडेड मुवमेंट दिली, गॅप टाईप क्रिएट केली. आता इथं काय झालं, आणि हे मुवमेंट किती वाजेपर्यंत दिली, 8 वाजताच्या अंदर, म्हणजे 7:30-8 वाजताच्या अंदर, 7:45च्या अंदर. तर इथं काय आहे आपलं आता ट्रेड आपल्याला कसा टाकायचा आहे, जसं मार्केट हे वन सायडेड वरती गेलं, कारण की याच्यात 3 स्विंग पण देऊन दिलेलं आहे मार्केटनं, कधी पण सेल साईडनं पडू शकते. जसं हे वर गेलं, हे जर तसंच जर खाली येत असन, सेम मधात जर इथं अर्ध्यात येऊन जर गोते नाही खाल्ले, इथं नाही गोते खाल्ले, किंवा इथं साईडवेज नाही गेलं, जसं वर गेलं तसंच जर खाली आलं, तर आपल्याला काय करायचं आहे, 50%चा झोन तिथं मार्क करायचा आहे मार्केटचा. आणि इथं येऊन पण 50%च्या झोनवर येऊन पण जर तसंच रिॲक्ट करून राहिलं ते वन सायडेड, तर आपल्याला ट्रेड टाकायचं आहे. 50%च्या झोनवर आलं, पहिले घेतली यानं लिक्विडिटी इथं, तर हे लिक्विडिटी घेतल्यावर यानं जर इथून बाईंगचं इंडिकेशन दिलेलं असतं ह्या स्विंगमधून, तर आपण इथं बिंदास बाईंगला गेलो असतो. ठीक आहे, पण हे यानं तसं नाही केलं. यानं काय केलं, नाही इथं आपण बाईंगला नसतो गेलो डायरेक्ट. यानं जर डायरेक्ट इथं येऊनही जर इमिडिएट जर क्लोजिंग दिली असती बाईंग, तिथं आपण नसतो गेलो. कारण की यानं हे इंडिकेशनच पुरं सेल साईडचं आहे, हे गॅप क्रिएट करून हे ते आहे ना. पण हे जर याला टच झालं असतं 50%च्या झोनवर, आणि ह्या स्विंगमधून जर यानं इंडिकेशन बाईंगचं दिलं असतं, इथून होऊ शकते आपण गेलो असतो बाईंगला. पण ठीक आहे, तसं नाही झालं. यानं इमिडिएट आलं 50%च्या झोनवर आणि इथं सेलची हे दिलं क्लोजिंग, रिजेक्शन. पण हे क्लोजिंगही कशी दिली, स्विंगमध्ये दिली. हे कॅन्डल अंदर आणि इथं क्लोजिंग, डायरेक्ट रिजेक्शन दिलं. म्हणजे हा आपला ॲक्युरेट ट्रेड आहे आणि लोसाठी आपण इथं टार्गेट घेतला, हा इथे ट्रेड घेऊन. तर 8 मेचा एकच ट्रेड होता सक्सेसफुल ट्रेड. टाईम 10:15 सकाळची.